पुढची बातमी बघूयात। कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने सुरू असलेले 24 तास विठ्ठलाचे दर्शन हे आजपासून बंद केले जात आहे। आज विठ्ठल रुक्मिणीची प्रक्षाळ पूजा देखील करण्यात आली। आजपासून देवाचे राजोपचार सुरू झालेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून 24 तास दर्शनासाठी उभ्या असणाऱ्या विठुरायाला आजपासून रोजची निद्रा देखील मिळणार आहे। यामुळेच आज विठ्ठल रुक्मिणी मंदिराला पुणे इथल्या भाविक अमोल शेरे यांनी अत्यंत आकर्षक अशी फुलांची सजावट केली। वीकेंडच्या निमित्तानं भाविकांनी तुफान गर्दी केली आहे। विठ्ठलाच्या दर्शनाची रांग ही चंद्रभागा तीरावरच्या सारडा भवनापर्यंत पोहोचली आहे। आज प्रक्षाळ पूजेच्या निमित्तानं सकाळपासून भाविकांनी देवाच्या चरणाला लिंबू आणि साखर चोळून देवाचा थकवा घालवायचा प्रयत्न केलाय। आज प्रक्षाळ पूजा आहे विठ्ठल रुक्मिणीची आणि आजपासून देवाचे 24 तास 24 तास दर्शन सुरू होतं ते बंद होतंय आणि यानंतर आजपासून देवाचे सर्व राजोपचार नित्यनियमाने सुरू होणार आहेत। गेले अनेक दिवस कार्तिकी यात्रेसाठी विठुराया अखंड देवाला भाविकांना दर्शन देण्यासाठी तो उभारला होता। तोच विठुरायाला आजपासून संपूर्ण राजोपचार आणि निद्रा मिळणार आहे आणि यामुळे ह्या विठ्ठल मंदिराला अतिशय सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। आज प्रक्षाळ पूजेनिमित्त विठ्ठलाच्या पायावर सकाळीपासून लिंबू आणि साखर ही भाविकांकडून चोळण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे विठुरायाचा थकवा कमी व्हावा आणि आज देवाचा पवमान अभिषेक होणार आहे। आजच्या दर्शनासाठी आज 24 तास दर्शन जरी बंद होणार असलं तरी हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। आज सुद्धा विठ्ठलाच्या दर्शनाची रांग चंद्रभागेच्या तीरापर्यंत पोहोचलेली आहे आणि यामुळेच आज देवाचा 24 तासाचा दर्शनाचा शेवटचा दिवस असल्यामुळे आणि प्रक्षाळ पूजेमुळे आज विठ्ठलाचं साजरं गोजरं रूप पाहायला मिळावं यासाठी भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला आलेले आहेत। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील जिवाणी, एबी माझा, विठ्ठल मंदिर।